उन्हाळ्याला सुरुवात झाली की सगळ्यांना थंडगार खाण्याची इच्छा होते. मग त्यातील सर्वात आवडती म्हणजे मावा कुल्फी. बनवायला अतिशय सोपी आहे. अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर सहज बनेल इतकी सोपी आहे. या कुल्फीसाठी आपल्याला जास्त दूध आटवण्याची सुद्धा गरज नाही. आणि या कुल्फीमध्ये आपण असा एक पदार्थ वापरला आहे त्यामुळे कुल्फीची चव अधिक दुप्पट होते. तर ही कुल्फी आपण 7 ते 8 लोकांसाठी पुरेल अशी आहे. तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण मस्त मावा कुल्फी बनवणार आहोत. तर शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला मावा कुल्फी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक लागणार आहे म्हणजे ते दूध. तर या ठिकाणी मी कढई घेतली, त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचे. त्यानंतर मी या ठिकाणी म्हशीचे दूध घेतलेले आहे. कढईमध्ये पाणी घातल्यामुळे आपले कुल्फीचे बॅटर हे करपत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा ग्लास कढईमध्ये पाणी घातले. आता या 1 लिटर दुधामध्ये किती कुल्फ्या बनवून तयार होतात ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आपल्याला दुधाला उकळी येण्याच्या आधी यामधले 2 चमचे दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे. गरम दूध आपल्याला काढायचे नाही, नॉर्मल टेम्परेचरवरचे दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. तर 2 चमचे मी दूध या ठिकाणी काढून घेतलेले आहे. आता सर्वात अगोदर आपण या दुधाला छान अशी उकळी काढून घेऊ. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊया. तर मी या ठिकाणी जे बाजूला काढून घेतलेले दूध होते त्यामध्ये आपण साधारण 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया. तर मी या ठिकाणी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. आता हे मिश्रण चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे. याच्या गुठळ्या न होता हे आपल्याला दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. कॉर्नफ्लॉवरमुळे या कुल्फीला छान असा क्रीमीनेस येतो आणि बऱ्याचदा कुल्फीमध्ये बर्फ सुद्धा साचतो. तर असे होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करतो. तर आपण कॉर्नफ्लॉवर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतलेले आहे. त्याच्या संपूर्ण गुठळ्या या ठिकाणी काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे मावा. तर मी या ठिकाणी ताजा मावा घेतलेला आहे. बरोबर 1.5 कप मावा मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे. तर आता कुल्फीसाठी आपण मावा घेत असताना मावा चांगला फ्रेश बघून घ्यायचा. त्या फ्रेश मावा घेतल्यामुळे कुल्फीला चव खूप छान येते. तर एवढ्या वेळामध्ये आपल्या दुधाला चांगली उकळी सुद्धा आलेली आहे. यामध्ये बऱ्याचदा पाणी मिक्स असतं, त्यामुळे आपण हे दूध साधारण 5 मिनिट मोठ्या गॅसवर उकळून घेऊया. तर आपण हे दूध मोठ्या गॅसवर 5 मिनिट चांगले खळखळ उकळून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालूया आणि साखर सुद्धा या दुधामध्ये चांगली मिक्स करून घेऊ. आता आपण साखर घालून या दुधाला चांगले मिक्स करून घेतले. उकळी सुद्धा यायला लागली. आता यामध्ये आपण वेलची घालूया. आता वेलची घातली की पुन्हा याला आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आणि साधारण आपल्याला 10 मिनिट हे दूध चांगले उकळून घ्यायचे. तर 10 मिनिट आपण हे दूध चांगले उकळून घेतलेले आहे. थोडे असे घट्टसर झालेले आहे, खूप जास्त घट्ट सुद्धा झालेले नाही. आता आपण यामध्ये आपण जो किसून घेतलेला खवा होता, मावा होता, तो आपण यामध्ये घालून घेऊया आणि तो सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, दुधामध्ये मावा घालत असताना गॅस आपल्याला बारीक गॅस करायचा, खूप मोठा गॅस करायचा नाही. आणि हा खवा घालून चांगले आपण या दुधाला उकळी काढून घेऊया. सर्वात आधी आपण हा खवा या दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचा आहे. त्याचे जे गोळे असेल ते सुद्धा आपल्याला या दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. आता बऱ्याचदा मावा कुल्फीमध्ये मिल्क पावडरचा वापर केला जातो, पण आपण या ठिकाणी अस्सल मावाच वापरणार आहोत. मिल्क पावडरमुळे कुल्फीला मावा कुल्फी सारखी टेस्ट येत नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी मावाचाच वापर करतोय. आता आपण हा खवा या दुधामध्ये चांगला मिक्स करून घेतला होता. या दुधाला चांगली उकळी सुद्धा आलेली आहे. आता आपण एका हाताने मिक्स करायचे आणि एका हाताने आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली होती ती आपण या दुधामध्ये घालायची आणि ती सुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवर चांगली उकळवून घ्यायची. कॉर्नफ्लॉवरमुळे या कुल्फीला छान असा क्रीमीनेस येतो, छान अशी टेस्ट सुद्धा येते, त्यामुळे आपण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे. आता आपण हे मिश्रण अशाच पद्धतीने मंद गॅसवर ढवळत राहायचे. साधारण 5 मिनिट आपण हे मिश्रण अशाच पद्धतीने ढवळत राहायचे. तर साधारण 5 मिनिटानंतर बघा, या दुधाला चांगली अशी खळखळून उकळी सुद्धा आलेली आहे. छान असे दाटसर सुद्धा दिसायला लागलेले आहे. आता बरेच जण यामध्ये छान असा क्रीमीनेस यावा किंवा दाटसर व्हावा यासाठी यामध्ये बिस्किटाचा वापर केला जातो किंवा ब्रेडचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीचे आपण काही न करता छान असा क्रीमीनेसपणा सुद्धा येतो आणि छान अशी दाटसर सुद्धा होते. त्यामुळे आपण या पद्धतीचा वापर करणार आहोत. आपण बिस्किट किंवा ब्रेडचा वापर न करता
ओरिजिनल पद्धत जी असती ती आपण या ठिकाणी दाखवणार आहोत। तर हे बघा, आपले हे दूध चांगले आपण उकळवून घेतलेले आहे, छान असे दाटसर सुद्धा झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण संपूर्ण गार करून घेऊया। तर हे मिश्रण आपण संपूर्ण गार करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता छान असे दाटसर सुद्धा झालेले आहे। त्यानंतर मी या ठिकाणी एक मोठे मिक्सरचे भांडे घेतले, त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण घालून घेऊया आणि छान असे मिक्सरला फिरवून घेऊया। हे मिश्रण मिक्सरला फिरवल्यामुळे कुल्फी छान अशी क्रीमी टेक्स्चर येते आणि सॉफ्ट सुद्धा होते, त्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेत आहे। तुम्ही सुद्धा मिक्सरला नक्की फिरवा। तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व कुल्फीचे बॅटर अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी संपूर्ण बॅटर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स घालूया, तुम्ही आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता। मी या ठिकाणी फक्त काजू बदामाचा वापर केलेला आहे। आता आपण हे ड्रायफ्रूट या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। कुल्फी छान अशी सॉफ्ट आणि क्रीमी होण्यासाठी ही एक ट्रिक नक्की वापरा। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपले या ठिकाणी कुल्फीचे बॅटर तयार झालेले आहे। आता आपण कुल्फीचे मोल्ड तयार करून घेऊया। तर मी या ठिकाणी कुल्फीचे संपूर्ण मोल्ड मी तयार करून घेतलेले आहे। आता एक एक करून आपल्याला या मोल्डमध्ये कुल्फीचे बॅटर घालायचे आहे। जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी साधे आपले चहाचे कप असतात त्यात सुद्धा तुम्ही हे कुल्फी लावू शकता। फक्त वरून तुम्ही ॲल्युमिनियम फॉइलने कव्हर करून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये आईस जमणार नाही, कारण कुल्फीचा शेप कसाही असला तरी या कुल्फीची टेस्ट बदलणार नाही। तर अशाच पद्धतीने मी या ठिकाणी संपूर्ण कुल्फ्या भरून घेतलेल्या आहे। तर साधारण मी या ठिकाणी 1 लिटर दुधाचा वापर केला। 1 लिटर दुधामध्ये मी या ठिकाणी बरोबर 8 कुल्फ्या भरून आणखीन माझे थोडे बॅटर उरलेले आहे। तर मी या ठिकाणी बांबूची स्टिक घेतली, ती स्टिक अशा पद्धतीने लावून आपण याचे पॅक करून घेऊया। तर या ठिकाणी मी सर्व कुल्फ्या पॅक करून घेतलेले आहे। उरलेले बॅटर मी अशा पद्धतीने मडक्यांमध्ये किंवा एका ग्लासामध्ये भरून घेतले आणि त्याला अशा पद्धतीने पेपर लावून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये जो बर्फ आहे तो साचणार नाही। आता आपण ही कुल्फी सेट होण्याकरिता फ्रीजरला ठेवून देऊया। आता कुल्फी सुद्धा सेट करत असताना महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। आता ही कुल्फी आपल्याला 7 ते 8 तास आपल्याला फ्रीजर मध्ये सेट करून घ्यायची आहे। तर 7 ते 8 तासानंतर बघा कुल्फी चांगली अशी सेट झालेली आहे। आता आपण कुल्फी बाहेर काढून घेऊया। आता या मोल्डवर बघा वरून सुद्धा बर्फ जमलेला आहे। आता आपण या कुल्फीचे डिमोल्ट कसे करायचे ते बघूया। तर हे बघा, जसे पद्धतीने गाडीवर मिळते तशाच पद्धतीने आपण डिमोल्ट करूया। तर अशा पद्धतीने मी ग्लासात पाणी घेतले, त्यावर 2 ते 3 सेकंद आपण अशा पद्धतीने मोल्ट ठेवूया आणि ज्या पद्धतीने आपण हातावर रब करतो, रब केल्यामुळे उष्णता होते, त्यामुळे कुल्फी पटकन बाहेर निघून येते। झाली की नाही मस्त डिमोल्ड? तर मग तुम्हाला दिसतच असेल आपली मस्त मावा कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे। काय सुरेख टेक्स्चर आलेला आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी मावा कुल्फी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। आणखीन एक पद्धत तुम्ही अशी हातावर रफ करून सुद्धा तुम्ही डिमोल्ड करू शकता। रफ केली की पटकन बाहेर ओढायची, पटकन कुल्फी निघून येते। फक्त लक्षात घ्या आपली ही कुल्फी जास्ती वितळायला नको, नाहीतर ही बाहेर निघायला त्रास होतो। त्यामुळे ही कुल्फी जर अशी मेल्ट झाली की लगेचच बाहेर ओढायची। अगदी परफेक्ट रंग, चव, टेक्स्चर असणारी आपली गाडीवर मिळते तशी मावा कुल्फी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। डेकोरेशन करिता जर अशा गुलाब पाकळ्या आणि पिस्त्याचे काप बारीक कुस्करून टाकलेले आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।